फ्रेंड्स, नमस्कार, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर तुम्हाला माहिती मी आजारी पडली. आता तुम्हाला सांगते, मयंकला शाळेतून आणलं तेव्हापासून मी झोपलीच आहे. मला काय उठून काम करू वाटेना, सगळे कामं तसेच पडले. हे बघा, भांडे ते. आणि आता ना भूक लागली. आज उपवास होता, दिवसभर शाबूच केला होता मी, साबुदाणा. तर साबुदाणाच खाल्ला आणि आता लागली मी स्वयंपाकाला. काय उठावं तर लागेल, करावं तर लागेल स्वयंपाक. ते कसं असतं ना, माझा जो आनंद आहे ना, त्या आनंदाला जास्त जर मी व्यक्त केलं तर मी दरवेळेस नोटीस केलेलं आहे बरं का, नजर हमखास लागते म्हणजे लागतेच. खूप घाण नजर आहे लोकांची. तर आनंद तर काय आपला हे झालेला नाही आहे, पण मग आजारी पडली, बाकी काय नाही. तर हे बघा, आता इकडे मी वरण करते आणि आज स्पेशल तुम्हाला दाखवणार आहे मी कारल्याची भाजी माझ्या आजीच्या पद्धतीने. तर माझी आजी होती ना, म्हणजे माझी आजी कारल्याची भाजी अशी करायची, ती अजिबात कडू लागायची नाही, न साखर टाकता. तर ते कशी करायची तसं मी करणार आहे. मला खूप म्हणजे दिवसाची असं वाटलं की कारल्याची भाजी खायची. सॉरी, तोंडातच नावाला सांगून देते, लक्षात नाही राहिलं होतं माझ्या. तर काळूबाईच्या नावाने चांग भलं काळूबाई, नवसाला पावणारी काळूबाई असं पिक्चर होतं. तर ते पिक्चर मी बघितला आत्ता, म्हणजे जेव्हा मी मयंकला घेऊन आली तर मग तेव्हापासून मग आम्ही थोड्या वेळ बसलो आणि पिक्चर बघत बसलो. तर त्या पिक्चरमध्ये बापरे बरंच काय, म्हणजे असं वाटलं थोडी ती माझ्यावरच बनली आहे का, म्हणजे किती लोकांनी माझा असंच छळ केला त्या कामिनीसारखा. असू द्या. तर आता मी स्वयंपाक करणार आहे, कारल्याची भाजी करते आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बने रहो, नो ब्रेक लेते हुए, स्किप करू नका. मी कारल्याची भाजी दाखवणार आहे कशी करते, म्हणजे माझी आजी कशी करायची बिना साखर टाकून, म्हणजे कडू पण लागत नाही. आणि आता मी वरण का करते, तर मयंक आहे ना कोरड्या भाज्या खात नाही, मी कोरडी भाजी करणार आहे, त्यामुळं जरा त्याच्यासाठी वरण केलेलं आहे. ठीक आहे. तर काय करू आता, माझं दुखतंय पण एवढं, तुम्हाला काय सांगू, चक्कर पण येत होते, एवढे जबरदस्त चक्कर येत होते मला. कशी तरी माझ्याकडून होत नाही आहे, पण कशी तरी करते मी स्वयंपाक आता. कारण स्वयंपाक करायचं, खायचं, कामं पडू द्या बाबा, कोण आपल्याला म्हणणारं बोलणारं नाही आहे. पण लय घाई करते मी कामाची, कामं. तर कामं पडू द्या, कोण बोलणार नाही आहे, काय सासू नाही आहे, का नवरा नाही आहे, का बरं नाही केलं म्हणायला. आणि कोणतरी असतं तर नक्की हेल्प केलं असतं दुखल्या सुकल्याला तरी, नाही का, नाहीतर काय फायदा असून नसून. तर करते बाबा आता स्वयंपाक करते, कारल्याची भाजी दाखवते तुम्हाला. तर चला मग बोलू थोड्या वेळाने, तुम्ही स्किप न करता बघत राहा. फ्रेंड्स, वेलकम बॅक. चक्कर यायला लागले मला, लय जबरदस्त चक्कर यायला लागले, असं वाटते पडते काय खाली. पटकन स्वयंपाक करायचं आणि खायचं, लय जबरदस्त भूक लागली आहे बघा. तर मी इकडे आहे ना, हे बघा हे कारले आहे ना, काटून ठेवले, मिठाच्या पाण्यात भिजत घातले थोड्या वेळ. आणि इकडे कांदा, टमाटर, कोथिंबीर काटून ठेवलं आहे. तिकडं वरण लावलेलं आहे, इकडं चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि मला यायला लागले लई चक्कर, तरी करते आता कशी तरी पटकन. लाईव्ह पण यायचं आहे, 8 वाजले, 9 वाजताचं लाईव्हचं टायमिंग आपलं. तर असावं कोणीतरी असं काळजी करणारं, जीव लावणारं, मदत करणारं. त्यामुळे म्हणलं लग्नाचा विषय घ्यावं, लग्न करावं. तर ह्या बाया ते बी तिसरा करते, चौथा करते. अरे बाया, इथं 10 नवरे करतात, जमाना कुठं गेला. तुम्ही बी करा, तुम्हाला करायचे असतील. लोकांना कशाला नावं ठेवता यार, ज्याची त्याची परिस्थिती राहते. अजून एक बाई काय म्हणे, हिला एक पोरगा आहे तरी नवरा करायची हाऊस. तर तुम्हाला सांगू का, ज्या बायांना 4 लेकरं राहतात ना, ते सुद्धा लग्न करतात एकटं पडल्यावर. जीवनसाथी हा जीवनसाथी असतो, जीवनसाथीची बराबरी जागा लेकरं बी नाही घेऊ शकत ना, मायबाप बी नाही घेऊ शकत, कळलं. त्यामुळं तुमचं फुकटचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा बाबा, नका सांगू ह्या अशा अडचणीला, दुखल्या सुकल्याला. कमसे कम असतं कोणी तर स्वयंपाक बनवून खाऊ तर घातलं असतं, नाही काय तर पार्सल तर मागवलं असतं. आपले पैसे नाही खर्च करू वाटत. नवऱ्याच्या पैशाच्या खाण्याची मज्जाच वेगळी असते. तर असू द्या, तुम्हाला सांगून काय फायदा नाही. ज्याचं जळतं त्याला कळतं. आणि काही बाया नवऱ्याच्या जीवावर बसून रुबाब करतात, दुसऱ्याला कमेंट करत फिरतात. आता बाई ती फॅटवाली म्हणे, ती 6 लाख रुपये पगार आहे म्हणे बाई महिन्याला. माणसाने पटलं असं काहीतरी बोलावा, म्हणजे काय बी उगं बोलायचं म्हणून बोलायचं.
6 लाख रुपये पगारवाली तर यूट्यूबवर तोंड लपवून व्हिडिओ बनवते. काय गरज पडली तिला? बोलायचं एक प्रोफेशन राहिला असता तिचा. आणि हे असले छपरी छुपरी चॅनल बनवले नसते तिने, असले थर्ड क्लास विषय घेतले नसते. तर जाऊ द्या बाई, आता काय ज्याची त्याची ती हे राहते, छुपे रुस्तम राहतात काही काही लोक. पडद्यामागं राहायचं आणि काही बी बोंबलायचं. मी पण पडद्यामागं असते ना, मी पण म्हणली असती MLA आहे मी. काहीतरी उगं मला हसायलाच येतं या बायांचं. बरं जाऊ द्या, चला आपण मग भाजीची रेसिपी बघू. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे, व्हायचा मोबाईल डेट परत. तर चला मग कंटिन्यू करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला मी आज कारल्याची भाजी दाखवणार आहे. ज्या पद्धतीने माझी आजी करायची ना, तर त्या पद्धतीने करणार आहे मी. आणि शक्यतो मला कारल्याची भाजी आवडत नाही, पण आजी करायची ना तर अजिबात कडू नाही लागायची. तर सर्वात अगोदर मी इथं जास्त तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, कारण मला पापड तळायचे होते आणि सोबतच कारलेसुद्धा तळून काढायचे होते, जे मी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेत. मस्त कारले काटलेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतले. त्यानंतर मी ते तेलातून पण तळून काढले आणि मी डायरेक्ट इकडे भाजी करायला लागली. तर सॉरी, तुम्हाला दाखवू नाही शकली कारण मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती, 10% चार्जिंग होती. तर जेवढं झालं माझ्याकडून शक्य तेवढं दाखवते. आणि अचानक मला मध्येच चक्कर आले, त्यामुळे जरा मला काही सुचत नव्हतं स्वयंपाक करायचं. तरी होईल तेवढ्या फास्ट मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तर खूप लोड आला होता. आज दिवसभर उपास पण होता गुरुवारचा, आणि त्यानंतर सगळी धावपळ होत असते माझी. व्हिडिओकडे लक्ष द्यावं का घरातलं, का ते पोराचं बी आणि लेकरं सांभाळणं काय वाटतंय तेवढं सोपं नाही. पण यूट्यूबच्या बाया आहेत ना, मोकार आहेत मोकार. माझ्या मागं लागलेल्या, त्यांना काही कामधंदा आहे का नाही काय माहिती. उठले सुटले की माझ्यावरच भुकत राहतात. तर यांच्याकडे लक्ष देत बसायला एवढा वेळ नाही आहे मला. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी कारल्याची भाजी केलेली आहे. नेक्स्ट, हॅलो मित्रांनो, नमस्कार. अरे बाबांनो, काय सांगू तुम्हाला, प्रश्न पडला असेल. तर फ्रेंड्स, सॉरी, मध्येच फोन आला त्यामुळे म्यूट करावा लागला. तर विषय असा झाला, मला कारल्याच्या भाजीची पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवायची होती, पण अचानकच मला चक्कर आले. दिवसभर उपास होता, त्यात काही थोडासा साबुदाणाच खाल्ला होता मी, आणि लय धावपळ झाली. त्यामुळे जरा, आणि हे यूट्यूबच्या बायांना प्रश्नांची उत्तरं देत देत बाबा असं डोकं खराब होऊन जातं. पण हे लोक आहे ना कसे आहेत, घोड्यावर चालू देत नाही आणि पायी चालू देत नाही, अशी गंमत आहे यांची. यांना कितीही सांगा तरी यांचाच घोडा चालवतात हे. त्याच्यामुळे काही घेणं देणं नाही मला. लय प्रयत्न केले मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन, पण शेवटी यांना जे समजायचं तेच समजणार आहे. यांना जे आई घालायची तेच आई घालणार आहेत. त्याच्यामुळे काही गरज नाही आहे. आणि असल्या फालतू लोकांना उत्तर देण्यामध्ये मला पण काही इंटरेस्ट नाही आहे. सगळ्यांना स्पष्टीकरण देत बसायला मी कोणाचे धरेल बांधेल नाही आहे. माझं मी कमवते, माझं मी खाते. हो, या लोकांचे ना एकच प्रयत्न चाललेले आहेत की मला खाली पाडायचं, किंवा परत मागच्या वेळेस जेवढा मला त्रास दिला होता या लोकांनी तोच त्रास मला परत द्यायचा. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्यांना व्हिडिओ आवडत असतील ना माझे त्यांनीच बघा, नाहीतर नका बघू. कारण काही कोणाला जोर जबरदस्ती नाही आहे माझे व्हिडिओ बघा म्हणून. माझं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. खुशाल खाऊन पिऊन सुखी आहे. आणि असं नाही काही यूट्यूब काय म्हणता पैसे कमवण्यासाठी यूट्यूब हा एकच मार्ग आहे म्हणून. तर मी माझं जॉब करते, काय करते ते जास्त सांगायची गरज नाही, कारण माझे दुश्मन ऑलरेडी भरपूर आहेत. आणि राहिली गोष्ट, भरपूर जणांना असं वाटलं आता किरण्याचा विषय सोडला काय, तर किरण्याचा विषय सोडलेला आहे, म्हणजे त्याला आयुष्यातून काढलेला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर केस केल्याशिवाय, त्याला जेलमध्ये बसवल्याशिवाय, कारण त्याचं काहीतरी केल्याशिवाय तर मी शांत बसणार नाही. आणि सगळ्याच गोष्टी इथं सांगत बसायला मला हे नाही आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी त्याला खरंच जेलमध्ये टाकेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवणार व्हिडिओ शूट करून. कारण मला त्याच्याशी हानमार करून बदला पण घ्यायचा आहे. कारण जेवढा त्रास त्यांनी मला दिला आहे ना, ते पोलिसांच्या समोर असो, काही असो, भरचौकात असो, कुठं बी जिथं दिसल तिथं मी त्याला चप्पलनी हाणणार आणि व्हिडिओ काढणार आहे. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार. माझे होईल तेवढे सगळे प्रयत्न चालू आहे, काही करीन, पण त्या माणसाला मी जेलमध्ये बसवल्याशिवाय ठेवणार नाही आहे. कारण हो, ते हे सगळे जे हाल आहेत ना माझे, ह्या भाड्यामुळेच चाललेले आहेत. याच्यावर विश्वास केला नसता ती एवढी वेळ आली नसती. तर मी माझी सेव्हिंग करून ठेवली असती भरपूर. त्याच्यामागं पैसे पण वेस्ट झाले, टाईम वेस्ट झाला, उगाच नुकसान झालेलं आहे. माझा भला फायदा काहीच झालेला नाही आहे. तर मला एक फोन आला होता महत्त्वाचा, तर त्या फोनवर मी बोलत होती, त्यामुळं तिथून पुढं काय माझा व्हिडिओ कंटिन्यू करणं झालंच नाही. मी फोनवर बोलली, जेवण केलं आणि झोपून गेली डायरेक्ट. आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल शुक्रवारच्या सकाळचा. तर हा सकाळी उठली मी, सगळा राडा तसाच पडला होता, कारण काल माझे काहीच कामं आवरले नव्हते गुरुवारचं. इकडं आंघोळीला पाणी ठेवलं होतं, माझी आंघोळ तर झालीच होती, मयंकला आंघोळीला पाणी ठेवला होता, आणि अजून कशात काय आवरलेलं नव्हतं बघा, सगळं राडा पडलेलाच होता. आणि खूप उशीर झाला होता मला आज पण उठायला. 11 वाजले होते, कारण तसं पण आजारी आहे म्हणलं झोपून राव, उठून बी काय करायचंय म्हणून उशीर झाला, बाकी काही नाही. तर 11 वाजले, बघू शकता मयंक अजून. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर उठली मी, आंघोळ वगैरे केली, आणि हे बघा इकडं भांड्यांचा राडा चालू आहे, भांडे घासत आहे. पाणी गेला होता, मग मयंक उठला. मयंकला म्हणलं भाऊ पाणी चालू करून ये. आता तो पाणी चालू करायला गेला, त्याला आंघोळीला पाणी टाकलंय, त्याचं आवरून द्यायचं. आवर, आंघोळ कर, ब्रश बी कर.
तर त्याचं आवरून द्यायचं, त्याला शाळेत पाठवायचं आणि मग परत तिकडून येऊन टिफिन करायचं आणि मग परत टिफिन नेऊन द्यायचं आणि मग परत सलाईन घ्यायला जायचं आहे मला. कारण विकनेस खूप आलेला आहे आणि एवढं जर अंगावर काढत बसली झालं मग एवढी धावपळ होते माझी. आणि जेवढं माणूस काम करून थकत नाही ना तेवढी एनर्जी वेस्ट आपल्या बोलण्यामध्ये होते. तर लयच सध्या चालू आहे बाबा माझ्या डोक्याला ताण. तो चॅनल हँडल करा, हा चॅनल हँडल करा, त्या बोचऱ्याचा मागं लागा आणि ह्या बोचऱ्यावरून हा. तर बोचऱ्या जर लय चांगला आहे असं कोणाला वाटत असेल ना तर माझं खुशाल सांगणं आहे, तुम्ही आहे ना 8-8 दिवस त्याला आपल्या ज्याला ज्याला वाटतं ना की बोचऱ्या लय चांगला आहे, चांगला होता किंवा सुधारला असता वगैरे, तर तुम्ही एक काम करा, त्याला आपल्या घरी 8-8 दिवस घेऊन जा. म्हणजे कळल तो तुम्हाला कसा आहे. तुम्हाला चांगला चुना लावून नाही सोडन ना तर मग कळन तुम्हाला. तर मी उगाच बोलत नाही. तो पहिला तर नालायक होताच, त्यात काही विषयच नव्हता. तो चांगला असता ती ही वेळ आलीच नसती. पण या दुसऱ्याने फसवलं असं वाटलं नव्हतं मला. पण आता जाऊ द्या, नशिबात जे होतं ते झालं माझ्या. मी माझ्या पायावर खंबीर उभी आहे, कमवून खाते, सुखी आहे. माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलंच चाललेलं आहे. बाकी मला आता कशाची गरज नाही. राहिली गोष्ट लग्नाची, तर लग्न करीन नाही करीन मी गॅरंटी देऊ शकत नाही. पण करीन तर चांगलाच करणार, लाखात करोडात एक करणार, नाही तर करणारच नाही. ठीक आहे. आता हे असले दलिंद्री आपल्या आयुष्यात येतात, अनुभव देऊन जातात, म्हणून कोणावर विश्वास बसत नाही. नाही ते इथून तिथून लाईनच लागली आहे. रोज कोणा ना कोणासोबत माझं नाही बरं का, जे मध्यस्थी आहेत ते, जो कोणी लग्नाची मागणी घालायला माझ्याकडे आला ना, जे मध्यस्थी ठेवले आहेत ना मी त्यांना की ठीक आहे बाबा तुम्ही हँडल करा, हे सगळं काय आहे ते बघा, तर त्यांच्याकडे पाठवून देते मी. जाओ उधर जाओ, जो आम्हाला बेस्ट वाटेल. उगाच फुकट कोणाशी लग्न करून घ्यायचं नाही. नावावर सिक्युरिटी टाकायची तयारी असेल तर करायचं, नाही तर करिश्मा खंबीर आहे, स्वतः कमवून खायला काही गरज नाही. तर चला मग मला जायचं आहे. आवरते मी एवढे भांडे कुठे, मग याला सोडून परत येऊन स्वयंपाक करून डबा देऊन परत सलाईन घ्यायला जायचं, परत येऊन कामं आवरायचे आणि परत हे यूट्यूबचे बी कामं असतात माझ्या मागं. हे लोक असले लागतात ना फार, किडे माकोडे मुंग्या कशा लागतात गुडाला तशा लागतात हे माझ्या मागं, असे चिटकून बसतात, सुटायचं नाव घेत नाही. तर तुम्ही किती हरवण्याचा प्रयत्न केले ना, एवढं एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे करिश्मा मागच्या वेळेससारखी खचून जात नसते. तुम्हा लोकांची वाट लावत असते पण खचत नसते. त्यामुळे जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करा मला हरवण्यासाठी. पण मी अशी आहे, अशीच राहणार, माझा हाच रुबाब राहणार. आणि हा रुबाब येण्याचं कारण असं आहे की मी अनुभव लई घेऊन बसलेली आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, कोण कसं, कोण आपलं कोण परकं सगळं कळतं आता मला. त्यामुळं काय गरज नाही आहे कोणाची अशी गोड चापलूशी करायची, कोणाच्या मागं जायची किंवा कोणाचं ऐकत बसायची. कोण काय म्हणाल गेले सगळे खड्ड्यात उडत. आपल्याला जे योग्य वाटते ना ते करायचं. बाकी लोक देवाला पण नावं ठेवतात. तर चला मग आता भांडे वगैरे घासते. आलं वाटतं पाणी, आलं. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा, बोलू थोड्या वेळाने. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर बापरे, भांडे बिंडे घासले, किचन ओटा आवरायचं राहिलंच. आणि पहिले मयांचा टिफिन करून दिला. खिचडीच दिलेली आहे त्याला टिफिनला. सोडून आली, वल्ली होऊन आली सगळी. आणि लय धावपळ झाली, लय म्हणजे जबरदस्त. बघा पाऊस कसा चालू आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण लय जोरात एकदम भयंकर पाऊस चालू आहे. ओल्ली झाली सगळी येताना. ऐक, कालचे कामं सगळे पडले होते त्यामुळे जरा जास्तच लोड आला. आता म्हणलं सलाईन घ्यायला जावं, तसंच तर हे पाऊस चालू झाला. दवाखान्यात बी जायचं म्हणल्यावर थोडा विकनेस आला आहे, बाकी काही नाही. तर मला असं वाटतं जे लोक म्हणजे शॉर्टकटमध्ये बोलून व्हिडिओ बंद करते, कारण काय झालं आहे टायमिंग पण झालं आहे ना, अजून पत्ता नाही माझं काय कशात काय आवरलं नाही. आणि व्हिडिओ पण टायमिंगवर पडला पाहिजे ना आपला व्हिडिओ, सकाळी 1 संध्याकाळी 1. तर हां, मी म्हणते बिनाकारण माझ्या नावाने भुकायची गरज नाही आहे. मी कोणाच्या नावाने बडबड करते का उगं, मला काय घेणं देणं नाही कोणाचं. मी माझं दाखवते, माझं सांगते, माझ्यावरच बोलते. तसं तुम्ही तुमचं दाखवा, तुमचं बोला, तुमचे थोबाडं दाखवा. माझ्या नावाने भुकायची काहीच गरज नाही आहे, बरोबर. आणि जर तुम्हाला एवढीच हाऊस असेल, भुकायचंच असेल, एवढं सांगून बी तुम्हाला समजत नसेल, तर त्यासाठी मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते करू शकते, पण बोलून नाही दाखवू शकत. ते करून दाखवू शकते, योग्य वेळ आल्यावर करू. तर कधी कधी काय होते, रागाच्या भरात माणूस आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे जरा तुम्हाला माझं काही राग बीग असेल तर तुमचे चांगले जे चालू आहे धांगडे ते चालू द्या, मग मी माझ्या पद्धतीने बघते. मग कोणाचं नुकसान झालं तर कळलं, ठीक आहे. तर चला आता आली, आवरते, व्हिडिओ वगैरे एडिट करते, व्हिडिओ टाकते. मयंकच्या चॅनलवर पॉसिबल झालं तर आतापर्यंत मी 5 भाग टाकले स्टोरीचे, जाऊन बघू शकता तिकडे माय लाईफ मयंक यूट्यूब चॅनलवर. पॉसिबल झालं तर रोजच
स्टोरी टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नाही तर मग 2-3 दिवसाआड जसा मला वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ काढणार. कारण सगळे कामं एकट्या बाईने हँडल करणं वाटतं तेवढं सोपं नाही. सगळीकडे धावपळ होते माझी, सगळीकडे हे आण ते आण, इकडं तिकडं, हे घरातलं बाहेरचं सगळं. आणि त्यात हे यूट्यूबच्या लोकांचा घरातलं खान फुकटचं यांचं ज्ञान ऐकून घ्या. हे पण लय काय लोकांचं कमी नाही आहे, असं तसं काय कमेंट करत राहतात. तुमच्या कमेंट तुमच्यापाशीच राहू द्या. माझी यूट्यूब फॅमिली आहे, मला सपोर्ट करायला छान कमेंट करतात. 4 कमेंट आले तरी बस झालं, बाकी लोकांची गरज नाही आहे. ठीक आहे, समजणे वाले को इशारा काफी. तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईकचा बी चिन्ह आहे. जबरदस्ती नाही कोणाला लाईक करा म्हणून, जबरदस्ती नाही कोणाला सबस्क्राईब करा म्हणून. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.